दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी ज्योतिबा गुंड आणि सोलापूर शहराध्यक्षपदी बसवराज कोळी यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीचं पत्र वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जितेंद्र सातव आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या। शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये या निवडी जाहीर करण्यात आल्या। या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुका अध्यक्षांच्या ही निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी यामध्ये सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रमेश शिंदे, मोहोळ तालुका संपर्क प्रमुख म्हणून महेश शिंदे, सांगोला तालुका अध्यक्ष अजय उबाळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष विक्रम गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, सांगोला शहराध्यक्ष बापूसाहेब देवकते, महूद आरोग्य विभाग अध्यक्ष विनय पवार, मोहोळ तालुका अध्यक्ष सारंग गायकवाड, मोहोळ तालुका उपाध्यक्ष म्हणून धनराज चंदनशिवे यांची निवड करण्यात आली। यावेळी मुख्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कामाविषयी मार्गदर्शन केलं। या प्रसंगी राष्ट्रवादी वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख सचिन सरवदे, व्हीजेएनटी सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे, शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले, उपाध्यक्ष कुणाल धोत्रे, गणेश छत्रपती, शशिकांत डोलारे, संकेत माने, नकुल धवन आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।